तर हॅलो मित्रांनो, कशात तुम्ही? होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल. तर सूर्या मुन्नी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपला कालचा ब्लॉग जो अपलोड करण्यासाठी राहिला तो आता मी इथं बाहेर आलेला आहे, म्हणजे आता घराच्या बाहेर आलेला आहे इकडं. तर घरापाशी तिथं 5G नेटवर्क येत नव्हतं. 5G नेटवर्क किंवा वायफाय पाहिजे ब्लॉग सोडण्यासाठी यूट्यूबला, तर त्याला नेट बिट जास्त लागते. 5G नेटवर्क पण तिथे येत नव्हतं, त्यामुळं मी बाहेर आलेलो आहे आता सध्या. तर मी आता तिकडे विश्रांतवाडी इथून 10-15 मिनिटाचा रस्ता आहे घरापासून. तर आता मी तिकडे चाललेलो आहे विश्रांतवाडीला. तर बघू, तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत भेटू आपण. आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी इथं विश्रांतवाडीला आलेलो आहे. तर मला दाखवतो ही कमान आहे इथं विश्रांतवाडीची, आणि हा विश्रांतवाडी चौक आहे. हे आता इथं 14 एप्रिलसाठी आता जयंतीचं इथं साऊंड सिस्टम वगैरे सर्व चालू आहे काम, त्या साईडला पण चालू आहे. आज 12 एप्रिल आहे, तुम्हाला माहिती असते. 14 एप्रिलला आपल्याला इथे जायचं आहे, या ठिकाणी जायचं. उद्या पण येणार 13 एप्रिल रात्री. तर भेटू आपण थोड्या वेळाने. तर आम्ही आता कात्रजला निघालो. कुठं? आप्पा काकाकडे. तर चला आपण तिथे गेल्यानंतर भेटू. तर मित्रांनो आम्ही इथं थांबलो. आता इथं लाईव्ह लोकेशन वगैरे बघून आम्ही निघणार आहोत आता. तर हा एरिया आहे, तर इथून किती वेळ लागेल किती नाही ते बघून आम्ही आता निघू. तर चला मित्रांनो, राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आणि नवीन असेल त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आहे पण मॅपवर बघितल्यावर असं म्हणजे खूप टाईम लागतो, 1 तास तर लागतोय. मग आता आम्ही पटापट चालू आहे. ऊन पण आहे थोडं. आता वाजल्यात 5:30. तर आम्ही निघालेलो आहे. बघा बघा पुण्याची ट्रॅफिक बघा. आमचं सिग्नल लागलेलं आहे आता, म्हणून आम्ही इकडे थांबलोय. आम्हाला त्या साईडला जायचं.
म्हणून आम्ही इथं आलेलो आहे आता सध्या. तर भेटू आपण थोड्या वेळाने. चलो. Sun hitting my shades. Oh yeah. Riding low and slow. काय चाललंय? बरं का? तर मी तर पुण्यामध्ये इथं आलेलो आहे आप्पा काकाकडे. तर आप्पा काका म्हणजे माझ्यासाठी खरंच आई वडिलासारखंच आहेत. माझं त्याने लय चांगलं म्हणजे लय चांगलं केलेलं आहे. तर मला इथं येऊन मला 3 वर्ष झालेले आहेत तिथं सध्या. म्हणजे आता 14 एप्रिलला 3 वर्ष होते. परवा 12 तारीख आहे, 12 एप्रिल आहे. आणि धन्यवाद तुमचं मनापासून. मला 3 वर्ष मला म्हणजे वेळ नाही भेटला कामानिमित्तानं. मी आज आलो भेटायला. काका चला म्हणलं आता जातो आम्ही. भेटू आता नंतर. हां घ्या काळजी. हां ह्या रस्त्याचं नाव काय? सिंहगड रोड. आता आम्ही चाललोय. आम्ही जिथे पहिले म्हणजे आम्ही पुण्यामध्ये आलेलो ना तेव्हा आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी पण एका जागेवर गेलो होतो. आता आम्ही सेम तिकडेच जाणार आहोत परत आईस्क्रीम खायला. हां इथेच आहे जवळ आईस्क्रीम. कुठलं घ्यायचं? तुम्ही कुठले खाणार? तुझी खाशील ती घेतो. काय हां त्याला विचार ना काय पूर्ण आईस्क्रीम असायची. कुठल्या कुठल्या बटरस्कॉच द्या नाही. बटरस्कॉच खावा आणि चॉकलेट. चांगलं आहे. ती टेस्ट आहे ना? सेम टेस्ट. आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले. आईस्क्रीम एकदम आम्ही जेव्हा खाल्लेली ना सेम तशीच टेस्ट होती आणि छान वाटलं. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो आणि इथंच आम्ही ब्लॉग एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तिकडे मस्त आपल्या 14 एप्रिलसाठी जयंतीचे बॅनर लागलेले आहेत खूप मोठे मोठे. बघू शकता तुम्ही. किती सुंदर ब्रिज वाटत आहे. आणि ते बघा मेट्रो पण आहे तिकडं. मेट्रो चालले दिसते का तुम्हाला? करून दाखवते मी. मेट्रोचा पूल आहे. आता आम्ही मॅप बघत बघत चाललोय. आणि ते मेट्रोचं स्टेशन.